Come, let's all stand in God's presence. प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण उभा राहूया. There was one man who was flying the helicopter. आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती होता जो हेलिकॉप्टर चालवत होता. Yes, this story I read on internet. आणि इंटरनेटवरती मी ही गोष्ट वाचलेली आहे. As she was flying the helicopter. आणि जसा तो हा हेलिकॉप्टर चालवू लागला. It was a carrier helicopter. आणि कॅरियर हेलिकॉप्टर त्याला म्हणतात. माल वाहतुकीचं हेलिकॉप्टर. Suddenly he was blinded by the fog. आणि अचानकपणे जे धूर आहे, धुके जे आहे त्याच्याद्वारे त्याला काही पुढचं दिसेना. Suddenly it came. आणि अचानकपणे ते आलं. And he was caught in that fog which blinded him. आणि जे धुकं आहे ते हेलिकॉप्टरच्या आजूबाजूला आल्यामुळं त्याला पुढचं काहीच दिसेना. And he felt, I'm going to land in the ocean of the sea. आणि मग त्याला असं वाटलं की जो समुद्र आहे त्याच्यामध्येच मला उतरायला लागणार आहे. And his mind was telling to him. आणि त्याचं मन त्याला असं सांगू लागलं. Turn to right, turn to left to come out of that fog. आणि जे डावी बाजू आहे ते डावी बाजूला वळ किंवा उजव्या बाजूला वळ. डावीकडे वळ नाही तर उजवीकडे वळ. Or rise higher speed in top above. किंवा एकदम वरती हेलिकॉप्टर घेऊन जा. So he was feeling different sorts of pressure. Psychologically, he was thinking to take this helicopter at the different direction. आणि मग मानसिक दृष्ट्या तो इतका अस्वस्थ झाला की तो इकडे घेऊ हेलिकॉप्टर का डावीकडे घेऊ का उजवीकडे घेऊ त्याला कळेना. Because he couldn't see anything. कारण त्याला काहीच पुढचं दिसेना. He was trained pilot. आणि जो प्रशिक्षित असा पायलट होता. In such a time when it occurs, आणि अशी परिस्थिती ज्यावेळेला येते, they were trained to look and follow the instrument. आणि मग त्यांना असं प्रशिक्षण देण्यात आलेलं असतं की त्यांच्या जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्याकडे त्यांनी पाहावं. And he kept on flying even though he cannot see anything. आणि जरी काही दिसत नाही, kept on following that instrument. आणि ते इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्याकडे तो त्याचं अनुसरण करू लागला. After 10 minutes, 10 मिनिटांनंतर he came out of the fog. आणि त्या धुक्यातून तो बाहेर आला. And he realized he's safe. आणि त्याला अशी जाणीव झाली की आता तो सुरक्षित आहे. धुक्यातून बाहेर आला. धुक्यातून तो बाहेर आलेला. Sometime काही वेळेला the fog comes in our life. आमच्या जीवनामध्ये अशी धुके येतात. Where our mind says to do something. आणि आपलं मन काहीतरी वेगळं करण्यासाठी सांगतं. Our feeling says to say आमच्या भावना काहीतरी वेगळ्याच सांगतात. The neighbors will say something. शेजारी काहीतरी वेगळंच सांगतात. Our friends will say something. मित्रमंडळी काहीतरी वेगळंच सांगतात. But we are trained to follow the Spirit of God. आपल्याला हे प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे की पवित्र आत्म्याचं अनुसरण करा. And वचनाचा आज्ञा. आणि वचनाची आज्ञा Keep पाळा. obeying the word of God. पवित्र आत्म्याचं वचनाची आज्ञा पाळा. You will be safe. आणि मग आम्ही सुरक्षित राहणार. Keep obeying the word of God. देवाच्या वचनाची आज्ञा पालन करा. Say, Lord, it is written and I will obey. आणि असं म्हणायचं आहे की प्रभू हे लिहिण्यात आलेलं आहे हे तुम्ही पालन Your करा. word, I trust in it. तुझ्या वचनाचं मी आज्ञा पालन Your करणार. word, I worship you. आणि तुझ्या वचन आहे याचं मी आराधना करणार. In the blind fog, आणि ह्या सर्व धुक्याच्या you परिस्थितीमध्ये believe God is able to take you to the safer place. हा विश्वास ठेवा की परमेश्वर आपल्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन And I want to encourage if any one of you facing such a आणि कोणी tragedy, अशा प्रसंगातून आपण जात आहोत. I want to encourage you, this मला word is वचन for सांगा, you. हे वचन तुमच्यासाठी आहे. If you believe the mighty power of God, आणि आम्ही देवाच्या महान सामर्थ्यावरती विश्वास you ठेवायचा. need to say, I give up and I trust in your power. आणि असं म्हणूया की प्रभू मी केवळ तुझ्या सामर्थ्यावर विश्वास We need ठेवतो. to be like Moses, Jonah, Joseph, all. We need to say, I trust in you. आणि आम्ही मोसेस सारखं, योना सारखं, लाजरस सारखं म्हणायचं प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. Come what may, but my God will do good to me. आणि परमेश्वर माझ्यासाठी महान गोष्टी घडवणार. He is my deliverer. आणि तोच माझा He is मुक्तीदाता. my savior. तोच माझा तारणारा. He is my power. आणि तो माझे सामर्थ्य. If you believe in your spirit आणि हे तुमच्या अंतःकरणामध्ये and विश्वास ठेवा. speak your faith to आणि God, आमचा विश्वास प्रभूला बोलून दाखवायचा आहे. believe me, He is an unchanging आणि तो God. न बदलणारा असा Not परमेश्वर by आहे. might, not by power, but by the Spirit of the माझ्या Lord. सामर्थ्याने नव्हे, बलाने नव्हे, तर परमेश्वराच्या आत्म्यानं कार्यसिद्धी होते. I don't know for whom God is मला माहित नाही speaking to की you. कुणाशी परमेश्वर बोलत If आहे. you have
chorus. आम्ही एक छोटंसं गीत गाणार I want आहोत. you to speak to the Lord. माझी इच्छा आहे की आम्ही प्रभूशी बोलावं. In this trial and tragedy, every wrong thing which is done, you need to repent for that. आणि जे ह्या प्रसंगामध्ये परीक्षांमध्ये जर चुकीच्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत तर आम्ही पश्चाताप करावा आम्ही माफी मागायला आणि पाहिजे. प्रभूसमोर क्षमा मागावी. Some problem we are facing because of our sins. आणि काही समस्यांना आम्ही तोंड देत नाही आमच्या पातकांच्यामुळं. आम्ही पातकामुळे आमच्या समोर आमच्या समस्या आलेल्या आहेत. पातकांच्यामुळं, चुकांमुळं आम्ही परीक्षेमध्ये You need to पडलेलो. repent and say, Lord, त्या forgive me. गोष्टीसाठी आम्ही क्षमा मागायची. You need to say, Lord, forgive my आणि sins. आम्ही असं म्हणायचं की प्रभू माझे पाप क्षमा कर. And you need to say, I trust in your power. आणि असं म्हणायचं आहे की प्रभू तुझ्या सामर्थ्यावर I मी trust in your विश्वास ठेवत आहे. faithfulness. तुझ्या विश्वासपूर्णपणावर मी विश्वास ठेवत आहे. When you say that, ज्यावेळेला मी असं म्हणतो when you're true in your spirit to the Lord, आणि ज्यावेळेला मी खरं असतो तुझ्या अंतःकरणामध्ये, you believe God will intervene in your life. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. Come, let's speak to the Lord. चला आम्ही प्रभूशी बोलूया. Oh, let's worship the Lord. Jesus, Let's worship the Lord. we worship you. And if you feel to rise the name of the Lord, you can do that this morning time. आज जर तुम्हाला परमेश्वराचं नाव उंच करायचं आहे, ते सकाळी तुम्ही प्रभूचं नाव उंच You करा. feel to raise your hand to the Lord, you जर can do तुम्ही that. आपले हात उंच करायचे तर आपले हात उंच करा. If you want to say, Lord, I exalt you, give me आपल्याला glory. तेच म्हणायचं आहे, प्रभू मी तुला उंच करत You आहे, can do तुला that, you can do that. आम्ही ते करू शकतो. Is your situation you gave up your home? आणि जर आमच्या परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या आशा सोडून दिलेल्या आहेत, God will come for you. परमेश्वर तुमच्यासाठी येईल. He loves you. तो तुमच्या प्रेम करतो. He cares about तो you. तुमची काळजी घेतो. So let's speak to the Lord. आम्ही प्रभूशी बोलू लागलो. Oh, Rakanama Shandoro. We bless your name, oh God. Lord, we give you glory. Worship you, Jesus. We We bless worship your you, name, oh God. Jesus. Oh, Rakanama Devis. We give you thank you, Lord. Oh, Lord, we lift up your name, Jesus. Hallelujah. Worthy are you, Lord. Worthy are you, Lord. Oh, Sakanama. Thank you, Jesus. Wonder working God. You're mighty God. You're God of miracles. You're God of wonders. We bless your name. Oh, we worship your name, oh God. Oh, Rakanamandorobos. We thank you, Lord. We worship your name. Hallelujah. Thank you, Jesus. Yeshu tu mahan hai. We will sing this song. Hallelujah. जेव्हा विजय बेनेडिक्ट त्याच्या साक्ष्यामध्ये असं म्हणतो, जेव्हा आय एम अ डिस्को डान्सर जेव्हा ते गीत म्हणाले आणि त्याचा मित्राला भेटायला तो गेला आणि ते असे म्हणाले, विजय जेव्हा आला होता आणि आम्ही प्रॅक्टिस करत असताना आम्ही आणि विजय बेनेडिक्ट आम्ही एका ग्रुप मध्ये बसलेला आणि मिरज या ठिकाणी त्यांची मीटिंग होती. त्यावेळेला आम्ही प्रॅक्टिसला बसताना तो मला सांगितलं आणि तो म्हणाला, पास्टर माझं जीवन बदललं कारण माझा भाव वारला. दुसऱ्यांदा पहिल्यांदा माझा मित्र जो होता फार श्रीमंत व्यक्ती, सर्व जगाच्या संपत्ती सर्व त्याच्याकडे होते आणि तो म्हणाला, मला माहित होतं तो वारलेला आहे. मी त्याच्या घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर मी त्याच्या आईला भेटलो आणि म्हटलं, कुठे आहे तो? त्याची आई रडू लागली. तो म्हटलं, काय कुठे आहे? ते म्हटलं, नाही तो वारलेला आहे. त्याला असं वाटतं पूर्ण जग तो मिळवला, पैसा, मान, प्रतिष्ठा, सन्मान सर्व त्याच्याकडे आहे, परंतु तरुण व्यक्ती असा निघून गेला. तो पाहिल्यानंतर तो दृश्य त्याच्या आत्म्याला स्पर्श झाला. तो म्हटला, काय आहे जीवन? सर्व जग मिळवलं आणि आत्मा गमावला, तर त्याचा लाभ काय? आणि मग तो भारतात गाजलेला बॉलिवूड सिंगर तो असं म्हणाला की या सर्व नाव, प्रतिष्ठा, पैसा, पद त्याला काही अर्थ नाही, त्याला कळाला येशू शिवाय जीवन नाही. मग तो हे
गीत दिला तो फार प्रसिद्ध झाला त्या काळामध्ये. आणि ह्या अल्बमचे सर्व गीत त्याच्या भावाचं मरण, त्याचा मित्राचं मरण, त्याचं जीवन बदललं त्या आधारित ते गीत म्हटलेलं आहे. मैं पापों में डूबा, ऐसा डूबा, ऐसा डूबा, आंखों में थे आंसू, सबने छोड़ा, सबने छोड़ा, मेरे जीवन में लेके प्यार, यीशु तू है महान, तेरी जय, तेरी जय, God is calling you this morning. There is a life in Jesus. There is a life in Jesus. If you're running after the dead things, God is calling us back. Before you could lose your time, God is calling us. There is a life in Jesus. There is a life
with Jesus. प्रभूमध्ये जीवन The आहे. abundance life He has come to आणि give us. विपुल जीवन त्याच्याकडे आहे. Oh, in Jesus there is a life. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जीवन आहे. Oh, worship Him, Father. We worship You. Thank you, Lord. We worship the name of God. I request John to come and pray. Close. प्रभू आम्ही धन्यवाद देतो कारण तू महान आणि चांगला परमेश्वर आहेस. आज यावेळेस प्रभू आम्ही तुझे आभार मानतो माझ्या देवा, कारण तू आम्हाला विनाश गर्दीतून बाहेर काढलेलेस माझ्या देवा. आमचे सर्व रोग तू बरे केलेले आहेस माझ्या देवा, आणि आम्हाला एक विशेष हेतून विशेष उद्देशानं प्रभू तू निवडलेलेस म्हणून तुझे आभार मानतो. प्रभू आज आम्ही तुझे आभार मानत आहे प्रभू या वचनाबद्दल प्रभू, जे वचन प्रभू तू आज आमच्यापर्यंत आणलेलेस माझ्या देवा. आम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये अडकून नये, तर प्रभू आम्ही तुझ्या समोर येण्यासाठी प्रभू दे बाप्पा तुझी कृपा करू माझ्या दे बाप्पा. ज्या विशेष उद्देशाने निवडलेला आहे तो विशेष हेतू आमच्यामध्ये पूर्ण करतो. आज प्रभू आम्ही तुला आभार मानतो माझ्या दे बाप्पा. पास्टरच्या जीवनाबद्दल जे वचन त्यांनी बोललेले आहेत माझ्या दे बाप्पा, ते त्यांच्या मुखामध्ये तू घातलेले त्यामुळे तुझे आभार मानतो. आणि प्रभू ते वचन आज आमच्या जीवनाला बदलावास आणून दे माझ्या दे बाप्पा. आम्ही धन्यवाद देतो कारण तू महान आणि चांगला परमेश्वर आहेस. प्रभू आम्ही तुझे आभार मानत आहे कारण तू आदी आणि अनंत परमेश्वर तू आहेस. तू अल्फा आणि ओमेगा परमेश्वर तू आमचा देव आहेस माझा देव बाबा. आम्ही धन्यवाद देतो. सर्व गौरव महिमा तुझ्या नावात देत आहे. हे वचन आज आमच्या हृदयामध्ये राहण्यासाठी आणि प्रभू याच्यावर आम्ही मनन करण्यासाठी आणि प्रभू हे वचन घेऊन आम्ही घरामध्ये जाऊन प्रभू देव बाप्पा तुझं गौरव करण्यासाठी आम्हाला तू सांगेल मदत. आम्ही धन्यवाद देत आहे. सर्व गौरव महिमा तुझ्या नावाने ही वेळ आम्ही तुमच्या हातामध्ये समर्पित करू. पास्टर सिस्टरला तू आशीर्वादित केलं नाही तुझे आभार मानू. येशू प्रभूच्या प्रार्थना करतो नाही का. आमेन.